हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन व्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू. तर आज आपल्या घरी बाप्पा येणार आहे, तर त्यांच्यासाठी आपण त्यांची फेवरेट डिश बनवणार आहोत. तर ती डिशचं नाव आहे उकडीचे मोदक. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी सांगते. सर्वप्रथम मी आता उकडीच्या मोदकांचं सारण करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 2 किसलेले ओला खोबरा घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, इथे काजू बदाम आणि मनुके ते बारीक कटिंग करून ठेवलेले आहे, 2 चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप, हे खसखस घेतलेली आहे आणि इलायची, सुंठ त्याची मी पावडर करून घेतलेली आहे. चला तर मग तर आता आपण सारण बनवायला घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून घरगुती तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे कटिंग केलेले आहेत ना काजू बदाम ते टाकणार आहे. ते नॉर्मल आपल्याला भाजून घ्यायचे. नंतर आता ह्याच्यामध्ये खसखस टाकणार आहे. आणि किसलेलं खोबरं. चांगलं भाजून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे. गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार टाकायचे. आता आम्हाला गोड जास्त आवडतं म्हणून थोडं जास्त टाकले आम्ही. चांगलं विरघळून दिसतोपर्यंत सारण परतून घ्यायचं. गूळ चांगला विरघळला पाहिजे. सारण चांगलं परतलेलं आहे. त्याच्यामध्ये इलायची पूड टाकते. मोदकांचं सारण झालेलं आहे. आता कन्सिस्टन्सी अशी पाहिजे त्याची. मोदकांची पारीसाठी काय काय लागणार आहे ते बघूया. आता मी पॅनमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच मी तूप टाकणार आहे आणि 1 वाटीभर मी दूध घेतलेलं आहे. दूध टाकल्यानंतर उकडीचे मोदक पांढरे शुभ्र होतात. चांगलं गरम चिमूटभर फक्त मीठ टाकायचे, जास्त टाकायचं नाहीये. पाणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे पीठ. आता 5 ते 7 मिनिटं आपण याला स्टीम देणार आहोत. शिजून घ्यायचे पीठ नॉर्मल, झाकण बंद ठेवून. झालेलं आहे. आता स्मॅशरच्या साहाय्याने नाहीतर मग असं तांब्या घ्यायला त्याने तरी मळलं ना तरी चालतं. थोडंसं तूप लावायचं. गोळा व्हायला लागले आता पीठ. तुमच्या मागे हे बघा, इथं आम्ही ऑलरेडी मोदक करून ठेवलेले आहेत. इथे गेलेले आहेत.
पाणी आता उकळलेलं आहे. आता मी मोदक स्टीम करायला ठेवणार आहे. मी ह्याच्यामध्ये हळदीचं पाणी ठेवलेलं आहे. हे बघा मोदक. आता मी काय करणार आहे, मोदक स्टीमला ठेवताना पहिले मी नॉर्मल पाण्यातून आपलं डिप करणार आहे आणि नंतर ठेवणार आहे. त्याने मऊ होतात मोदक. मी वरून केशर ठेवणार आहे. आणि 10 मिनिटासाठी स्टीम देणार आहे मोदकांना. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघू शिजलेत का नाही मोदक. शिजलेले आहेत बघा तुम्ही.